मी अश्विनी किचन या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला मग आज आपण गुळाची भाजी बघणार आहोत। प्रत्येक गृहिणीला पडलेला प्रश्न, आज भाजीला बनवायचं काय। आपल्या घरामध्ये भाजी पण अवेलेबल नसते, तर त्यासाठी आपण एक सोल्युशन काढलेलं आहे। आपण बनवणार आहोत गुळाची भाजी। त्याच्यासाठी काय काय साहित्य लागेल ते आपण बघून घेऊया। एका भांड्यामध्ये आपण 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। 200 ग्रॅम बेसन घेतले आपण। बेसन मध्ये आपण अर्ध्याहून कमी थोडं हळद टाकायचं, जास्त नाही। अर्धा चमचा लाल मसाला, अर्धा धना पावडर मसाला, अर्ध्याहून कमी गरम मसाला, 1 चमचा जिरं घेतले मी आणि 5-6 लसूण घेतलेत आणि छान असं बारीक वाटून घेतले। ते आपण या बेसन मध्ये टाकूया आणि थोडीशी कोथिंबीर। हे सर्व एकजीव करून घेऊया आपण। खायला खूप चविष्ट लागते गुळाची भाजी। अर्धा चमचा मीठ राहिलं, तेही टाकूया। बेसनचे पीठ हे आपल्याला घट्ट मळून घ्यायचे। थोडं थोडं पाणी टाकूया। छान घट्टसर गोळा तयार करून घेऊया आपण। आपला गोळा घट्टसर मळून झालेला आहे। आता थोडासा आपल्याला असा इतकासा गोळा घ्यायचा आहे। आता याचा आपण ज्वारीचे पीठ घेतले, तुम्ही कुठलेही पीठ घेऊ शकता। हाताला चिटकू नये आपलं बेसन, म्हणून हे आपण थोडं थोडं पीठ हाताला लावून घ्यायचं आहे। हे बघा, असं लांब करायचं आहे। चिमटीमध्ये असं पीठ घेऊन याला असं प्रेस करून या पद्धतीने तोडून घ्यायचं आहे। हे आपले गोळे, या पद्धतीने गोळे बनवायचे तुम्हाला। सगळ्या पिठाचे अशा पद्धतीने गोळे बनवून घ्यायचे आहे, म्हणजे गोळ्याची भाजी आपण करणार तेव्हा गोळे आपले आतपर्यंत शिजले जातील, कच्चे राहणार नाही। गोळे आपले रेडी आहेत। हे बघा, अशा पद्धतीने गोळे तयार करायचे आहे। याला आपल्याला 1.5-2 चमचे ज्वारीचे पीठ लागलेलं आहे। तुम्ही तांदळाचे पीठ, बेसन पीठ पण घेऊ शकता। चला मग याला आपण तडका देऊया। कढई गरम झाली आहे, आपण त्यामध्ये तेल टाकूया 3-4 चमचे। अर्धा चमचा राई टाकूया। राई छान तडतडलेत आपले। आपण आता कढीपत्ता टाकूया 4-5 पान, 5-6 ठेचलेले लसूण, चिमटीभर हिंग घेतले, 1 चमचा मीठ घेतले, अर्धा चमचा लाल मसाला, कांदा लसूण मसाला 1 चमचा, 1 चमचा धना पावडर मसाला आणि अर्धा चमचा हळद। हे सर्व आपण यात टाकूया, कारण आपले आता लसूण लाल झालेले आहेत। 2 सेकंद छान परतून घेऊया आपण। 2 कट केलेले टमाटर आहेत। मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे टमाटर छान मऊ करून घ्यायचे आहेत। थोडी कोथिंबीर टाकूया। त्याला जर खाली लागत असेल तर 2-3 चमचे पाणी टाकून झाकून आपण 5 मिनिटं या मसाल्याला शिजू देऊया। 7 मिनिटं झालेले आहेत, आपण झाकण काढून बघूया। वा, आपला मसाला रेडी आहे गोळ्याच्या भाजीचा। आहे बघा, हे टमाटे फक्त आपण थोडं हाताने अलगद पळीने असं दाबून घ्यायचं। हे बघा, टमाटे पण चांगले आपले नरम पडलेले आहेत। छान 2 मिनिटं असं। आता यामध्ये आपण पाणी टाकूया। तीन ग्लास पाणी टाकले मी। आता याला छान उकळी करून घ्यायची आहे। गॅस फास्ट ठेवा। हे बघा, याला छान उकळी होऊ द्या।
स्पेशल चांगले उकळे आलेले आहेत. आपण कमी गॅस करायचा आहे आणि हे जे गोळे आपण बनवलेले आहेत ते आपण यामध्ये थोडे थोडे करून सोडायचे. अवकाश या पद्धतीने तुम्हाला टाकायचं, व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे आणि हे गोळे शिजू द्यायचे आहे. शिजायला आपल्याला किमान 10 मिनिटं तरी लागतीलच, कारण हे आतले गोळे व्यवस्थितरित्या शिजले पाहिजे. चला मग याच्यावरती आपण झाकण झाकूया. तेही अर्ध करून अशा पद्धतीने झाकण झाकून 10 मिनिटं तुम्हाला शिजू द्यायचं आहे. हां, गोळ्याची भाजी आपली रेडी झाली ते बघूया. छान गोळ्याची भाजी आपली तयार आहे. आपले गोळे पण आतपर्यंत मस्त शिजलेले आहेत आणि घट्टपणा आलेला आहे आपल्या आमटीला. कोथिंबीर टाकूया. किमान 10 मिनिटं लागलेले आहेत भाजीला. गोळ्याची भाजी आपली तयार आहे बघा. छान असे गोळे मस्त शिजलेत आपले आतपर्यंत. असं कालवण तयार झालेलं आहे. ही भाजी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत, भातासोबत खाऊ शकता. खूप चविष्ट अशी ही भाजी लागते. चमचमीत अशी गोळ्याची भाजी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट्सद्वारे कळवा. माझ्या चॅनेलला लाईक शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.